मला एक गोष्ट शिकायला भेटली. आपल्याकडं जे काही येते ना तर माणसाने घेतलं पाहिजे. ते मग 200 रुपये असो 100 रुपये असो ते सोड. तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण नाईटला काम करतोय. 10 वाजता निघालोय आणि आता वाजले 11 11:30. बऱ्यापैकी 2 छान ट्रिप आपल्याला भेटलेल्या आहेत आणि आता इथं त्यामुळे बाहेरचा व्ह्यू दाखवतोय. तर 2-4 रिझर्वेशन पण आहेत आपल्याकडं. तर त्यामुळं मला वाटतं एखादी एअरपोर्टची जर पडली तर एअरपोर्टवरून सर्ज आहे थोडा, नाही का, तर तिकडून आपल्याला चांगला रेट भेटू शकतो. त्यामुळं एअरपोर्टची ट्रिप बघतोय. बाकीच्या दुसऱ्या वाजतात पण त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत. एअरपोर्टची ट्रिप बघतोय. नाईटला एक विषय आहे, पण गाडी खूप व्यवस्थित चालवावं लागतं. लोक खूप फास्ट गाडी चालवतात नाईटला, खास करून SUV वाले ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ते, नाही का, त्यांना खूप जास्त मोठेपणा वाटतो त्यांच्या गाडीचा आणि त्यामुळे ते खूप जास्त गाडी रफ चालवतात. येलो प्लेटला बघून तर खूप हॉर्न मारतात. तर त्यामुळे ते एक नाईटला भीती आहे थोडी. बाकी ट्रॅफिक वगैरे तर नसतं बघा. आता मी पाषाणमध्ये आहे. तर आता इथून बघू एखादी राईड आणि जाऊ एअरपोर्ट साईडला. एअरपोर्टचीच राईड भेटणार 100%. बघू. तर मित्रांनो, आता मी आलोय एअरपोर्टला. चहा वगैरे घेतलाय आणि खूप छान राईड आली होती. मला 600 रुपयाला हिंजेवाडीची राईड आली होती आणि 120 रुपये सर्ज आहे. 720 रुपये झाले असते. आणि आता 1 वाजलाय. 40 मिनिटामध्ये मी पोहोचलो असतो. आणि आत्ता मला खूप गिल्ट फील होत आहे की मी ती राईड घेतली नाही. मला ती राईड घ्यायला पाहिजे होती. आणि आता माझं टोकन 236 नंबर दाखवत आहे. आता मला वेट करावं लागेल अर्धा 1 तास. आता काय माहिती 2 वाजेपर्यंत ती राईड मला आता येईल का नाही. तर असं होतं मित्रांनो, वेळेला खूप महत्त्व द्यावं लागतं. आता मला झाले इथं बसून 20 मिनटं. आता मी त्या कस्टमरला पिकअप करून माझ्या वाटेला निघालो पण असतो आणि येणाऱ्या 30 मिनिटामध्ये 700 रुपये माझे झाले असते. त्यामुळं क्विक डिसिजन घेणं हे खूप गरजेचं असतं. तसं मी क्विक डिसिजन घेतोय, पण माहिती नाही का बरं ॲक्सेप्ट केली नाही मी. एक जस्ट पुश करायचे मला हे होते देरी बस, तर त्या राईड मला ॲक्सेप्ट झाली असती, पण आता झाली नाही. पण ते म्हणतात ना, जे गेले त्याबद्दल विचार करून काही फायदा नाही. आता समोर नेक्स्ट जी राईड येईल त्याला ॲक्सेप्ट करा. त्यानंतर आपल्याला 3:30 पासून नंतर 3 ते 4 रिझर्वेशन आहे सकाळच्या, त्याच्यावर फोकस करणार आहे. आणि आता तर एखादी राईड इथून कुठली तरी घेऊन जाणार आहे एअरपोर्टवरून, कुठली पण पडो, कारण की 120 रुपये सर्ज आहे. आणि आता तर रेट भेटणार एअरपोर्टवरून 300-350च्या वरच भेटणार कुठली पण राईड पडली तर. तर लवकरच राईड घेऊन आता इथून निघणार. आता एअरपोर्टला मस्त चहा घेतलाय, फ्रेश झालोय आणि थोडी झोप येत होती, पण चहा घेतला तर झोप गेली. आणि एखादी राईड वगैरे मारून मग नंतर बघू, रेडबुल वगैरे घेऊ आणि सकाळी 8पर्यंत आपलं काम करणार आहे. सकाळी पिंपरी चिंचवडवरून मगरपट्टासाठी एक रिझर्वेशन आहे 8 वाजताची. ती रिझर्वेशन सोडली की नंतर मग काम स्टॉप करायचा आपला विचार आहे. बघू तिथपर्यंत काम होते का, नाही झालं तर मग रिझर्वेशन वगैरे आधीच कॅन्सल करून घरी जायचे. पण बघू, ट्राय करून तिथपर्यंत झाला तर खूप छान. CNG वगैरे भरलेला आहे, काही टेन्शन नाही. फुल कामाच्या मोडमध्ये आज काही नाही भाऊ. त्यामुळं बघू लवकरच एखादी राईड ॲक्सेप्ट करू. आज जास्त टाइमपास नाही करायचं. बघा आता गाड्याच गाड्या एअरपोर्टला, गाड्याच गाड्या बघा. एक वारजेची आली होती 450 रुपयाला, ती पण बसली नाही. आयला 35,000चा फोन घेतलाय. राईड वगैरे लवकर ॲक्सेप्ट झाला पाहिजे म्हणून, पण तरी पण लवकर ॲक्सेप्ट होत नाही. बघू लवकरच एखादी राईड ॲक्सेप्ट होईल. मित्रांनो, मला एक गोष्ट शिकायला भेटली. आपल्याकडं जे काही येते ना तर माणसाने घेतलं पाहिजे. ते मग 200 रुपये असो 100 रुपये असो ते सोडलं नाही पाहिजे माणसांनी. आपल्याला वाटतं नाही याच्यापेक्षा काहीतरी चांगलं येईल, तर त्याच्या चक्करमध्ये आपली वाट लागली आज. एकच मिनटं. आपल्याला वाटतंय की याच्यापेक्षा काहीतरी चांगलं येईल, तर त्याच्या चक्करमध्ये आपली वाट लागली आणि आपण आता MT आलेलो आहे. मगरपट्टा साईडला MT आलेलो आहे. मगरपट्टा साईडला आपल्याला KP मधले पार्टीवाले आता चाललेत बघा घरी. तर MT आलेलो मित्रांनो. आता वाजली 2:30 आणि आपले 3 वाजताची आता पिकअप आहे. तर 3 वाजतासाठी आपल्याला पिकअप आहे. आता त्यासाठी आपण चाललोय मगरपट्टा साईडला.
ते पिकअप करून घेऊ. तर एक गोष्ट शिकायला भेटली मित्रांनो, जे आपल्याकडे येते ना 50 रुपये असो 100 रुपये असो जे काही असेल ते, म्हणजे नाही का कुठल्या पण गोष्टीमध्ये तर माणसाने ते घेतले पाहिजे, त्याला कमी नाही समजायला पाहिजे. आणि आता काय सांगू तुम्हाला, एवढं दुःख होते ना आता 500-600 रुपयाचा लॉस आहे माझा आणि फुकट टाइम वाया गेलाय. तर ह्याच्यातून शिकायला पाहिजे मला. तर करतो आता रिझर्वेशन. पिकअप झालंय ते जाऊ दे झालं ते झालंय. तर मित्रांनो अशा प्रकारे आता वाजले 5:52 आणि 6:20 एक माझी कॅम्पमधून परत एक रिझर्वेशन आहे एअरपोर्टसाठी. आणि मला खूप झोप येत होती तर मी एक रेडबुल घेतली, तर झोप निघूनच गेली माझी. तर आता एकदम फ्रेश आहे मी आणि खूप झोप येत होती मला. तर रेडबुल जसा पिलो ना तशी झोपच निघून गेली एकदम आणि एकदम फ्रेश आहे. तर आता ती एक रिझर्वेशन सोडतो आणि तिथून मग एक ट्रिप घराकडे घेऊन जातो आणि मग आजचं काम व्यवस्थित झालेलं आहे. फक्त ते एक 500-700 रुपयाचं जे एक ते गॅप सुटलं आहे ना, ते मनामध्ये दुःख आहे त्याचं कुठं ना कुठं, पण त्याला विसरावं लागेल त्याला. पण काम व्यवस्थित झालंय. आणि आता मी आहे बन गार्डनला. इथून माझं 3-4 किलोमीटरला पिकअप आहे ते एअरपोर्टला. तर आता ते पिकअप करायला जातोय आणि नेक्स्ट तुम्हाला समोर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो सकाळी 6 वाजता कसं गर्दी आहे एरो मॉलला. मी चाललोय आता 4th फ्लोअरवरून खाली 2nd फ्लोअरला पिकअप करायला. तर खूप गर्दी आहे, म्हणजे खूप जास्त आता गाड्या वगैरे आहेत आणि खूप जास्त फ्लाईट येतात या टायमिंगला. तर मी तर घराकडची राईड घेऊन चाललो. मला जायचे घरी आता, कारण की आराम करायचं, झोपायचं, परत आपल्याला ड्युटीला पण जायचे सेकंड शिफ्टला. त्यामुळं मी चाललोय आता घरी. आपण 7-7:30 पर्यंत घरी पोहोचणार. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चाललेलो आहे घरी. आणि हे बघा आता आपण आलोय सकाळी 7 वाजता मुंडवा चौकामध्ये. तर बघा सकाळी सकाळी कसलं मोकळा असते मुंडवा चौक. आणि थोडा आता 8 ते 8:30 वाजू द्या, बघा इथे किती जाम लागतंय. नाईटला मित्रांनो काम करायचं खूप मजा येते बरं का, कारण की हिंजवाडी सारख्या ठिकाणी एअरपोर्टवरून आपण 40 मिनिटामध्ये पोहोचतो. आणि तेच जर संध्याकाळी जायचं म्हणलं तर 2 तास लागतात, 2-2.5 तास, कधी 3 तास पण ट्रॅफिक असेल तर. पावसामध्ये 3-3 तास पण लागलेले आहे हिंजवाडी जायला एअरपोर्टवरून. तर हे फरक पडतं नाईटला आणि थोडीफार रिस्क तर घ्यावंच लागते. आता तेच लोकांच्या मनामध्ये डाऊट असतं की नाईटला काय रिस्क आहे. कुठं ना कुठं थोडाफार फायदा असेल तर काही ना काही मग आपल्याला तोटा बी आपल्याला सहन करावा लागतो. जसं की झोप येते खूप, आणि ते रेडबुल पिल्यानंतर माझी झोपच कुठे गेली माहीत नाही मला, नंतर झोपच आली नाही. मी काल एक व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यामध्ये थोड्या टिप्स बघितल्या होत्या, म्हणजे आपल्या श्रीकांत भाऊच्या टिप्स बघितल्या होत्या थोड्या. तर त्यामध्ये श्रीकांत भाऊने सांगितलेल्या टेक्निक्स मधला आपण यूज करावाच. आणि नाईटला निघालो कामाला, तर झालं काम, बऱ्यापैकी काम झाले. आणि आता मस्त झोपायचं, सेकंडला ड्युटीला जायचे, 5-6 तास झोप होते, काही टेन्शन नाही बघा. तर अशा प्रकारे काम करावं लागतं नाईटला. आणि तरी तेवढं मी तुम्हाला दाखवलं नाही. जिथे जिथे मला आठवले की आपल्याला व्हिडिओ बनवायचे तिथे मी व्हिडिओ बनवलाय. तर अशा प्रकारे आपण नाईटला आता मित्रांनो काम करून चाललोय घरी. व्हिडिओला आपण इथंच एंड करू. आता हे केशवनगरमध्ये पण इथं पण खूप ट्रॅफिक असते मित्रांनो. या ट्रॅफिकची पण कहाणी वेगळीच आहे. आता सकाळी 7 वाजले, आता लागावं नाही ट्रॅफिक म्हणजे खूप भारी होईल. नाहीतर मग आता जर ट्रॅफिक लागलं तर म्हणायचं की यार, कारण की केशवनगरला रात्री 11 वाजता पण ट्रॅफिक लागते, असं काही 7 वाजता हे काही नाही आहे. तर बघू पोहोचतो का नाही घरी आपण व्यवस्थित. मला वाटत नाही आता लागल ट्रॅफिक, पण काही सांगता येत नाही, कधी कधी लागतं. हे बघा डायरेक्ट अंगावर हिरवं लागलाय, काय नाही बघा डायरेक्ट अंगावर येतात लोक समोरून. येलो प्लेट बघितली की आपल्यालाच खाली दाबावं लागतं, एवढं मात्र नक्की खरं आहे. रिक्षावाले पण हे काही त्यांचं काही हेच नसतं, म्हणजे नाही का आपल्याला नियमात चालवायचं वगैरे असं काही नसतं त्यांचं. डायरेक्ट अंगावर आणायची, कुठून पण टाकायची. त्यामुळे रिक्षावाले, टू व्हीलरवाले यांच्याकडून वाचून राहावं लागते, PMT वाले. आणि नाईटला जर वाचायचं म्हणल्यावर तर ते गाडी ओव्हर स्पीडिंग करतात ना, त्यांच्याशी थोडं वाचून राहावं लागतं. आणि जे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या जवळ जायचंच नाही नाईटला, असं मला वाटतंय. नाहीतर ते नाईटला काय विचार करत नसतात, नाईटला देतं डायरेक्ट उडून.
त्यामुळं ह्या गोष्टी आहेत, बाकी काही नाही. हे असंच केशवनगर आता सगळे कंपनीत ऑफिसमध्ये जाणारे लोक निघतात, त्यामुळे ट्रॅफिक होते. हे बघा आले टू व्हीलरवाले समोरून. हे असं सांभाळून आपल्याला चालावं लागतं. आणि लेडीज फोर व्हीलरमध्ये असो टू व्हीलरमध्ये असो रपारप गाड्या चालवतात लेडीज पण, त्यामुळे लेडीजला पण वाचूनच गाडी चालवावं लागतं. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. असंच आपण हळूहळू व्हिडिओ कंटिन्यू ट्रॅकवर आणू आपण आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवू. तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला, आणि काय प्रश्न आहेत तुमचे ते कमेंट करा. आपण सोबत सगळे समोर जाऊ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मित्रांनो इथंच एंड करतो आता मी.